नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. रेशन दुकानामधून धान्य घेण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची आवश्यकता लागत असते. तर या रेशन कार्डमध्ये समजा तुम्हाला नवीन नाव सोडवायचे असेल किंवा जे नाव असतील त्यामधून कुठले नाव कमी करायचे असेल तर या बाबतीत काय करावे लागते, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, तसेच तुम्हाला अर्ज कुठे करायचा असतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर लग्न झाल्यानंतर मुलीचे माहेरकडील नाव कमी करून आणावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला सासरकडील रेशन कार्डमध्ये त्याचे नाव वाढवावे लागते. तसेच समजा तुमच्या घरामध्ये नवीन मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला असल्यास त्यांचीही नावे तुम्हाला रेशन कार्डमध्ये ॲड करावी लागतात. तसेच नवीन नाव ॲड करण्यासाठी आणि नाव कमी करण्यासाठी कोणती प्रोसिजर आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे तसेच वाढवणे यासाठी दोन पद्धती आहेत. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही RCMS पोर्टलवर जाऊन लॉग इन करून तिथं तुमचे रेशनमधील नावं कमी किंवा वाढवू शकता. परंतु ही प्रोसिजर जी आहे ती क्लिष्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप सारा वेळ लागू शकतो आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये यामध्ये त्रुटी असल्यामुळे लवकर तुमचं नाव कमी केलं जात नाही किंवा वाढवलं जात नाही. त्यामुळे सध्या तरी ऑफलाईन पद्धतीनेच रेशन कार्डमधील युनिट कमी करणं आणि वाढवणं यामध्ये आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये अन्न व पुरवठा विभाग जो आहे तिथं तुम्हाला ही कागदपत्रे दाखल करावी लागतात. तर कागदपत्रे कुठली दाखल करावी लागतात आणि प्रोसिजर काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण पाहूयात की नाव कमी करण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसिजर फॉलो करायची आहे. तर नाव कमी कशासाठी करावे लागत आहे, तर समजा तुमचा जर कुठे एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये राहण्यासाठी जात असेल तर तुम्हाला नाव कमी करावं लागेल. त्यानंतर जर विवाहित स्त्री असेल तर तिचं माहेरकडील नाव कमी करून तुम्हाला सासरकडे रेशन कार्डमध्ये चढवावे लागेल. त्यानंतर युनिट का कमी करावे लागतात, जर समजा तुमच्या घरातील कुठल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचंही युनिट कमी करावं लागतं तुम्हाला रेशन कार्डमध्ये. तर युनिट कमी करण्याची प्रोसिजर काय आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात. मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. मयत असल्यास त्याचा दाखला द्यावा लागेल. परगावी जात असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज तुम्हाला द्यावा लागेल. तर अर्जासोबत तुम्हाला ओळखपत्रेचा एक ओळखपत्र म्हणून पुरावा जोडावा लागेल. तर यासाठी तुम्ही पाहू शकता नाव कमी करण्यासाठी तुम्हाला काय काय तहसीलमधील पुरवठा विभागामध्ये ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील. विहित नमुना नंबर 9 हा अर्ज तुम्हाला द्यावा लागेल. त्यासोबत एक कुटुंब प्रमुखाचं स्वघोषणापत्र, म्हणजे रेशन कार्डवर तुमच्या जो कोणी कुटुंब प्रमुख असेल त्याच्या नावानं एक स्वघोषणापत्र. रेशन कार्डमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स त्याला तुम्हाला जोडावे लागेल आणि मूळ शिधापत्रिका तुम्हाला तिथं जमा करावी लागेल. त्यानंतरच तुमच्या शिधापत्रिकामधील नाव कमी केलं जाऊ शकतं. तर विहित नमुन्यातील नंबर 9चा अर्ज कसा असतो, तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा आहे हे तुम्हाला मी सांगतो. नमुना नंबर 9 अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि 9 नंबरचा अर्ज कसा आहे, तो कसा भरायचा हे आपण पाहूयात. तर असा नमुना 9 नंबरचा हा अर्ज आहे. याच्यामध्ये तुम्हाला याचे प्रिंटआउट घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचं क्षेत्र आणि गाव निवडायचं आहे. शिधापत्रिका क्षेत्र तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली प्रथमतः आडनाव द्यायचं आहे, वय द्यायचं आहे. हे तुम्हाला कुटुंब प्रमुख जो कोणी रेशन कार्डवर असेल त्याची पूर्ण माहिती द्यायची आहे. पूर्ण निवासी पत्ता लिहायचा आहे. दुकान क्रमांक लिहायचा आहे. येथे नोंदवण्यात आलेली माझी शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. मधून पुढील इसमांची नावे वगळण्याकरता अर्ज करीत आहे. इथं अनुक्रमांक 1 मध्ये तुम्हाला त्या ज्या कोणत्या व्यक्तीचं नाव वगळायचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे. अर्जदाराशी काय नातं आहे, त्याचं वय काय आहे, व्यवसाय काय आहे, निघून गेल्याची किंवा मृत्यू झाल्याची तारीख. जर समजा तुम्ही पत्नीसाठी म्हणजे माहेरकडून नाव कमी करून आणत असाल तर इथं तुम्हाला ज्या दिवशी लग्न झालेलं आहे त्या दिवशीची तारीख टाकायची आहे आणि निघून जाण्याबाबतीत विद्यमान निवासाचे ठिकाण, म्हणजे लग्न होऊन कुठल्या ठिकाणी आलेलं आहे तिथलं नाव तुम्हाला इथं, त्या गावचं नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे. मी असे जाहीर करतो की वर करण्यात आलेले सर्व निवेदन ही माझ्या माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे बरोबर आहे. इथं दिनांक टाकायचा आहे, अर्जदाराची सही घ्यायची आहे. खालची माहिती ही जी आहे ती शिधापत्रिका वाटप अधिकाऱ्याची सही आणि यांची आहे. इथपर्यंतच तुम्हाला अर्ज भरून यासोबत अर्जदाराचे म्हणजे कुटुंब प्रमुख जो असेल त्यांचं एक स्वघोषणापत्र, नमुना नंबर 9चा अर्ज, त्यानंतर रेशन कार्डवरील व्यक्तींचे आधार कार्ड आणि मूळ शिधापत्रिका ही तुम्हाला पुरवठा विभागामध्ये आवक जावकला द्यायची आहे. हा अर्ज तुम्ही आणि ही सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये तहसीलदार यांच्याकडून नाव कमी करण्याबाबतचा एक दाखला दिला जातो. तो दाखला तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं नाव कमी केलं जाईल. हा अर्ज तुम्ही दाखल केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डमधून तुमचं ऑनलाईन नाव कमी केलं जाईल. त्यानंतरचा तहसीलदार यांचा तुम्हाला नाव कमी करण्याबाबतचा एक प्रमाणपत्र दिलं जाईल आणि तुमच्या रेशन कार्डवरून ते नाव कमी करून त्या रेशन कार्डवरील त्या नावाला आळे मारले जाईल. त्यानंतर ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर तुमचं रेशन कार्डमधील नाव कमी झालेलं आहे. तर आता पाहूयात की रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे चढवायचे किंवा युनिट कसे वाढवायचे. तर समजा तुम्ही पत्नीचे नाव वाढवण्यासाठी तहसीलदार यांचा
नाव कमी करण्याचा दाखला आणलेला आहे. आता तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायची आहे, तुमच्या रेशन कार्डमध्ये पत्नीचं नाव वाढवायचं असेल किंवा तुमच्या मुलांची नावे वाढवायची असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, लहान मुलांचे नाव वाढवण्यासाठी मुलांचा जन्मदाखला किंवा शाळेतील बोनाफाईड दाखल्याची छायांकित प्रत तुम्हाला द्यावी लागेल. समजा तुमच्या रेशन कार्डवर लहान मुलांची नावे तुम्हाला वाढवायची असतील तर त्या मुलांचे जन्म दाखले किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. पत्नीचं नाव वाढवण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केल्याबाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला व लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. मोठ्या व्यक्तीचे नाव वाढवण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केल्याबाबतचा दाखला. समजा कोणी एका कार्डमधून दुसऱ्या कार्डमध्ये नाव वाढवायचे असेल तर त्या व्यक्तीचा जुन्या कार्डमधून नाव कमी केल्याबाबतचा दाखला तुम्हाला तहसीलदार यांचा घ्यावा लागेल. आता यामध्ये तुम्हाला कुठली कागदपत्रे लागणार आहेत तुम्ही पाहू शकता. नाव समाविष्ट करण्यासाठी विहित नमुना नंबर 8चा अर्ज लागणार आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचं स्वघोषणापत्र लागणार आहे. सर्व व्यक्तींचे आधार कार्ड लागणार आहे. जे व्यक्ती तुमच्या रेशन कार्डवर आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स तुम्हाला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मूळ शिधापत्रिका लागणार आहे. रास्तभाव दुकान प्रमाणपत्र लागणार आहे. नाव कमी प्रमाणपत्र तहसीलचे लागणार आहेत. तर विहित नमुन्यातील अर्ज क्रमांक 8, स्वघोषणापत्र, आधार कार्ड, मूळ शिधापत्रिका, रास्तभाव दुकान प्रमाणपत्र आणि तहसीलचे नाव कमी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या पुरवठा विभागामध्ये आवक जावकला हे जमा करायचं आहे. जमा केल्यानंतर तुमचा जो नाव वाढवण्यासाठी प्रोसिजर आहे ती 10 ते 15 दिवसामध्ये कंप्लीट होईल. त्यानंतर तुमच्या रेशन कार्डवर ते नाव चढविले जाईल आणि ऑनलाईनलाही ते नाव वाढवले जाईल आणि त्यानंतर तहसीलदार तुमच्या रेशन कार्डवर ते नाव वाढवून तुम्हाला सही आणि शिक्का देतील. तर अशा प्रकारे हे नाव वाढवलं जाईल. तर नमुना नंबर 8 हा अर्ज तुम्हाला कुठं भेटेल आणि त्यामध्ये माहिती कशी भरायची चला पाहूयात. प्रकारे नमुना 8 हा अर्ज तुम्हाला युनिट वाढवण्यासाठी द्यायचा आहे. हा अर्ज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल. तर शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करायच्या सर्व सदस्याचे पासपोर्ट साईज फोटो चिटकावणे. इथं तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ॲड करायचं आहे. त्यानंतर इथं शिधा वाटप क्षेत्र गाव लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, परिमंडळ किंवा जिल्हा लिहायचा आहे. त्याच्यानंतर प्रथम आडनाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे, लिंग लिहायचं आहे, नागरिकत्व, शिधापत्रिका अर्जदाराचा जातीच्या प्रवर्ग इथून निवडायचा आहे, पूर्ण निवासी पत्ता लिहायचा आहे, दुकान क्रमांक लिहायचा आहे आणि शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर कोणत्या व्यक्तींचा तुम्हाला यामध्ये समावेश करायचा आहे त्याचं नाव लिहायचं आहे, अर्जदाराशी नाते लिहायचं आहे, जन्मदिनांक लिहायचा आहे, व्यवसाय लिहायचा आहे, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि आगमनाची तारीख लिहायची, आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे, बँक खाते क्रमांक लिहायचा आहे. कुटुंबातील नवीन सदस्याचे पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. नाव वाढवण्यासाठी इतर शिधापत्रिकामध्ये नाव असल्यास ते कमी केल्याचा दाखला किंवा शिधापत्रिका जमा पावती असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे आणि इथं जे कुठले तुम्ही ओळखीचा पुरावा दिला आहे त्याला टिक मार्क करून तुम्हाला ही पूर्ण माहिती भरून दिनांक लिहायचा आहे, अर्जदाराचा सही आणि अंगठ्याचा ठसा. अर्जदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा इथे घ्यायचा आहे. मला फक्त इथं सही करायची आहे, अर्जदाराची सही आणि अंगठ्याचा शिक्का. तर अशा प्रकारे हा नमुना नंबर 8चा अर्ज तुम्हाला जो आहे तो शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी द्यायचा आहे. तर ही अशी सिंपल प्रोसिजर आहे. तुम्हाला पत्नीचं नाव वाढवायचं असेल तर माहेरकडील रेशन कार्डमधून नाव कमी करून तुम्हाला त्याचा एक तहसीलदार यांचा प्रमाणपत्र आणावे लागेल आणि ते प्रमाणपत्र घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये अन्न पुरवठा विभागामध्ये आवक जावक या ठिकाणी तुम्हाला नाव वाढवण्यासाठी 8 नंबरचा अर्ज, स्वघोषणापत्र, आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि रास्तभाव दुकानदाराचं एक प्रमाणपत्र लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑफलाईन पद्धतीनं रेशन कार्डमध्ये नाव आणि वाढवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.